सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पानटपरीत आलेल्या ग्राहकाने सिगारेट मागितल्यानंतर 1 रुपयाच्या फरकामुळे झालेल्या वादात टपरी चालकाने ग्राहकास मारहाण केली आहे। यानंतर उपचारादरम्यान त्या ग्राहकाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी अंबड पोलिसांनी टपरी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। विशाल भालेराव मृत्यू झालेल्या ग्राहकाचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार 2 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान दुकानामध्ये मयत विशाल भालेराव वय 50 पाथर्डी फाटा हे सिगारेट घेण्यासाठी गेले असता टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वय 59 शिवपुरी चौक यांनी सिगारेटचे 11 रुपये मागितले, परंतु मयत विशाल भालेराव याने ही सिगारेट 10 रुपयांना मिळते, तुम्ही 11 रुपयाला का विकता असं जाब विचारल्यानं त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। यात त्यांच्यात झालेल्या वादात टपरी चालक संशयित बापू सोनवणे यांनी विशालच्या डोक्यात लाकडी दांडाने मारहाण केली आहे। यात जखमी झालेला भालेराव हा ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मालकाच्या लक्षात आलं की डोक्यातून रक्तस्राव होत आहे। त्याला खासगी रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले। यानंतर भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागल्यानं पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याची प्राथमिक तपासणी करून त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले। शासकीय रुग्णालयात त्यास उपचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केलाय। याबाबत अंबड पोलिसात प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर याबाबत सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या वतीने देण्यात आली आहे। अंबड पोलिसांनी टपरी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। वृत्तसंकलन रफिक सय्यद।